ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोड आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। याचा देशभरातील जवळपास 9.5 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। नमस्कार। पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता व नमोचा 9वा हप्ता आपल्याला दोन्ही हप्ते एकत्र येणार अशा असंख्य बातम्या बघितल्या, परंतु ठामपणे कोणीही सांगत नव्हतं की पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता व नमोचा 9वा हप्ता कधी येणार व तसेच दोन्ही हप्ते मे महिन्याच्या आधीच येणार होते। परंतु मे महिना संपत आला तरी देखील पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता व नमोचा 9वा हप्ता आपल्याला बघायला देखील मिळाला नाही। परंतु आता त्या दोन्ही हप्त्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे, म्हणजेच मे महिन्यात मिळणार नसून आपल्याला जून महिन्यात मिळणार आहे। व तसेच राज्य सरकारने व केंद्र शासनाने जून महिन्यात एक तारीख फिक्स केली आहे व ती तारीख कोणती आहे ते आपण थोड्याच वेळात जाणून घेणार आहोत। आपला व्हिडिओ महत्त्वपूर्ण असल्या कारणामुळे आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देण्यात आली आहे। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची आणि पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याची तारीख ठरवण्यात आली आहे व 93 लाख शेतकरी बांधवांसाठी प्रतीक्षा आज कायमची संपली असून खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता यासाठी जास्त काळ वाट पाहण्याची गरज भासणार नाही। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी यांच्या माध्यमातून राज्य सरकारचे 2,000 रुपये आणि केंद्र सरकारकडून मिळणारे 2,000 रुपयाचा हप्ता अशा प्रकारे लाभाचे वितरण आता थेट सुरू करण्यात आलेले आहे। आणि जून महिन्यात कोणती तारीख आहे ते आपण थोड्याच वेळात जाणून घेणार आहोत, त्याकरिता आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। बघा शेतकरी मित्रांनो, यापूर्वी तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 2,000 रुपये प्रमाणे जमा झालेला होता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील वेळेवर जमा झाला होता। आता 9व्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली असताना अखेर सरकारने या दोन्ही हप्त्याचे एकत्रित 4,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे, ज्यामुळे शेती कामामध्ये गती मिळणार आहे। आज पैसे येतील, उद्या येतील किंवा परवा येतील अशा प्रकारच्या सर्व आता बातम्यांना आता पूर्ण विराम मिळाला आहे, कारण की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी वितरणाचे आदेश स्पष्टपणे देण्यात आले आहे। डीबीटी माध्यमातून हे पैसे खात्यात जमा होणार असून केवायसी अट स्थितीत केल्याने आता राज्यातील जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांना या योजनेचा प्रत्यक्ष लाभ बिना अडथळ्यात मिळणार आहे। आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात हाच प्रश्न आहे की जूनची कोणती तारीख ठरवली आहे ते आपण थोड्याच वेळात जाणून घेणार आहोत। लक्षात ठेवा, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी जमा होत नाही। जे शेतकरी बांधवांना या योजनेच्या नियमानुसार खरोखरच पात्र असतील आणि ज्या अर्जात कोणतीही तांत्रिक त्रुटी नसेल त्या खात्यात या दोन्ही हप्त्याचे पैसे जमा केले जात आहे आणि हे आपण सर्वांनी आवर्जून लक्षात घेतले पाहिजे। आणि आपण बघत आहोत की सध्याला यूट्यूबवरती फेक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याच्यात असं सांगितलं जात आहे की पैसे लगेच मिळतील, आज मिळतील, उद्या मिळतील, तर त्या चॅनलला लगेच अनसबस्क्राईब करा। आणि मी तुम्हाला सांगत होतो की जून महिन्यात एक तारीख ठरवली आहे आणि ती तारीख कोणती आहे, तर सरकारने अधिकृतपणे अजून कोणतीही तारीख ठरवली नाही, पण एवढं फिक्स आहे की जून महिन्यात पहिल्या आठवड्यात तुम्हाला शेती कामासाठी 4,000 रुपये म्हणजे दोन्ही हप्ते एकत्र देण्याचा निर्णय केलेला आहे। आणि असेच व्हिडिओ पाहण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।